जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। बंधू आणि भगिनींनो, ह्या तिमाहीमध्ये आपण एक विशिष्ट विषयामध्ये पदार्पण करणार आहोत आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे, माझी आशा देखील आहे की ही तिमाही जी आहे ही आपल्या सर्वांसाठी लाभदायक ठरेल आणि याच्यामध्ये आपल्याला खूप आशीर्वाद मिळेल। प्रियजन हो, ह्या तिमाहीचं शीर्षक जे आहे ते देवाचा उद्देश आणि माझा उद्देश याच्यावरती आहे। आणि म्हणून माझी कळकळीची नागराची विनंती की ह्या तिमाहीचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी ह्या तिमाहीच्या अभ्यासक्रमामध्ये सहभाग घ्यावा। तर देवाचं वचन ऐकण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया। सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, उपकार मानतो की तू आम्हाला ह्या तिमाहीमध्ये पदार्पण करण्याची संधी दिलीस। तुझ्या वचनाद्वारे परमेश्वरा तू आमची भेट घे। प्रार्थना विनंती करत आहोत की पवित्र आत्म्याने तू आम्हाला अभिषिक्त कर, जेणेकरून जे वचन आम्ही शिकणार आहोत, अध्ययन करणार आहोत, त्याच्याद्वारे परमेश्वरा तुला मान, महिमा, गौरव मिळेल आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी त्याचा उपयोग होईल। इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन ही नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक, आमेन। प्रियजन हो, जसं आपण पाहिलेलं आहे की ह्या तिमाहीचं जे शीर्षक आहे ते देवाचा उद्देश आणि माझा उद्देश याच्याविषयी आहे। तर ह्या 3 महिन्यामध्ये आपण देवाचा उद्देश काय आहे आणि त्याप्रमाणे आपला उद्देश काय असू शकतो याच्याविषयी आपण शिकणार आहोत। तर त्याच्यामध्ये ह्या आठवड्याचा जो मथळा आहे किंवा ह्या आठवड्याचं जे शीर्षक आहे त्याच्याकडे आपण थोडं वळूया। ह्या आठवड्यासाठी आपण आमच्यासाठी देवाचा उद्देश काय आहे याच्याविषयी शिकणार आहोत। आमच्यासाठी देवाचा उद्देश भाग 1 जो आहे तो आपण ह्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती अध्ययन करणार आहोत। तर माझ्यासंती तुम्ही सुवर्णवचन परमेश्वराच्या वचनातून पाहू शकता। उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन। उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन। देवाचं वचन म्हणतं, तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? म्हणजे ह्या ठिकाणी प्रश्न जरी विचारला असला तरी त्या प्रश्नाच्या पाठीमागे देवाचा उद्देश किंवा देवाचं लक्ष काय आहे, देवाचा हेतू काय आहे आणि माझा हेतू त्या दृष्टिकोनातून काय असू शकतो याच्याविषयी आज आपण शिकणार आहोत। प्रियजन हो, आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत की देव जो आहे तो आपल्यापर्यंत कसा पोहोचतो। म्हणून आपल्यापर्यंत पोहोचणारा देव याच्याविषयी शिकणं फार गरजेचं आहे। जर देवाचा उद्देश आहे तर त्या देवाविषयी शिकणं, त्या देवाविषयी जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। म्हणून माझी कळकळीची नागराची विनंती आहे की आपण देवाच्या वचनामध्ये सखोल अभ्यास करूया। देव आपल्याला त्याच्याविषयीची काय माहिती देत आहे हे आपण जाणून घेऊया। जर आपण देवाच्या निर्मितीचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल की देवाने ज्यावेळेस ही निर्मिती केली किंवा हे सृष्टी निर्माण केली त्यावेळेस देवाचा हेतू हा होता की देवाचं प्रेम आणि देवाचं वास्तव्य जे आहे ते मनुष्यासंती सदोदित असावं। आणि जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की देव सदोदित आदाम आणि हवा यांच्याशी संपर्क साधत असे। एवढंच नाही प्रियजन हो, तर देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की देव ज्यावेळेस आदाम आणि हवा यांच्याशी भेटायचा त्यावेळेस देवाला आणि आदाम आणि हवा यांना खूप आनंद मिळायचा। पण ज्यावेळेस आपण उत्पत्ती याचा 3रा अध्याय पाहतो त्यामध्ये आदाम आणि हवा यांनी ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस परमेश्वर आदाम आणि हवेच्या शोधामध्ये आलेला आहे। त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की आदाम आणि हवा जे आहेत त्यांनी पाप केलेलं आहे आणि म्हणून ते देवासमोर जाण्यास त्यांची इच्छा नाहीये आणि म्हणून ते एदन ह्या बागेमध्ये लपण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ते लपलेले आहेत। त्यावेळेस देवाची वाणी त्यांच्यापर्यंत पोहोचती। त्याच्यावरून आपल्याला कळतं की जो देव, ज्या देवाने ही सृष्टी निर्माण केली तो देव पापाच्या नंतरही
त्याच्या लेकरांना भेटण्यासाठी किती आतुर आहे. उत्पत्तीचा 3 अध्याय आणि 9 वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? बंधूंनी भगिनींनो, हेच आपलं आजचं सुवर्ण वचन होतं. ह्या आठवड्याचं सुवर्ण वचन हेच आहे की देव मनुष्याच्या शोधामध्ये आहे. देव मनुष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्याचा उद्देश आहे. मग ते पापाच्या अगोदर असू दे अथवा पापाच्या नंतर असू दे, देवाचा उद्देश हा आहे की त्या देवाला वाटतं की ज्या लेकरांना त्यांनी निर्माण केलेलं आहे त्या लेकरांसंती त्यानं सदोदित असावं. बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचा देव जगाच्या पाठीवरती दुसरा कोणताही नाही. ज्या देवाच्या विरुद्ध आदम आणि हवेने पाप केलं, देवाचं वचन म्हणतं की त्याच आदम आणि हवेच्या शोधामध्ये किंवा त्या आदम आणि हवेला वाचवण्यासाठी देव ह्या ठिकाणी आदम आणि हवेला ह्या ठिकाणी पाचारण करत आहे. उत्पत्तीचा 3 अध्याय 10 वचन. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. आता ह्या ठिकाणी आदाम जो देवाच्या संगतीमध्ये आनंद व्यक्त करायचा, तर आता पापाच्या नंतर तो देवापासून लपत आहे. एवढंच नाही बंधू आणि भगिनींनो, उत्पत्तीचा 3 अध्याय आणि 11 वचन. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस का? म्हणजे ह्या ठिकाणी प्रश्न विचारून देव त्याच्या लेकरांसंती संपर्क करण्याचा प्रयत्न कराय प्रेमाने. ह्या ठिकाणी देवाने त्यांना रागावून ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे अशातला भाग नाही आहे. पण देवाचं वचन म्हणते की देवाची आतुरता की त्याची लेकरं जी आहेत ते त्याच्या विरुद्ध गेलेले आहेत, तरी देखील देवाचं प्रेम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचं प्रेम जे आहे तर त्याचा उद्देश आहे. त्याचा उद्देश जो आहे त्याच्या पाठीमागचं जर प्रेम आपल्याला कळालं बंधू आणि भगिनींनो, तर आपलाही उद्देश देवासारखाच असेल. आपलंही लक्ष आपल्या आयुष्यामध्ये देवासारखंच असेल. आपलाही हेतू आपल्या आयुष्यामध्ये देवासारखाच असेल. प्रियजन हो, देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की देवाने आदामाला प्रश्न विचारला आणि आदामाला विचारण्यात आलं की तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितलं? ज्या झाडाचं फळ खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती, त्या आज्ञेच्या विरोधात तू गेला आहेस का? आणि त्या आज्ञेच्या विरोधात जाऊन तू फळ खाल्लेलं आहेस का? जर तू फळ खाल्लेलं असेल तर नक्कीच तू नग्न आहेस. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या बाजूने जर आपण विचार केला तर देवाचं प्रेम आणि त्याचा उद्देश काय आहे हे आपल्याला कळतं. पण आपण आता आदामाच्या बाजूने विचार करूया की आदामाने पाप केलेलं आहे, तर आदाम ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देत आहे. उत्पत्तीचा 3 अध्याय आणि 12 वचन. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. आता ह्या ठिकाणी आदामाला देवाच्या प्रेमाविषयी किती माहिती आहे. आदामाला असा विचार पडला आहे की आता देवाने माझं जे पाप आहे ते पाप पाहिलेलं आहे म्हटल्यानंतर देव आता मला शासन करेल, कारण की देवानं आज्ञा दिली होती की ज्या दिवशी मी त्या झाडाचं फळ खाईन, जे झाड बऱ्या वाईटाचं ज्ञान देणार आहे, त्या झाडाचं फळ ज्यावेळेस मी खाईन त्या दिवशी मी नक्की मरेन, असं देवाची आज्ञा आदाम आणि हवेला माहीत होती. तर ती आज्ञा लक्षात आल्यानंतर आदाम आता देवापासून लपत आहे. पण आदामाला हे माहीत नाही आहे की पाप जरी आदाम आणि हवेकडून झालं असलं, त्याच्या लेकरांकडून झालं असलं, तरी देखील देव जो पिता आहे तो पिता त्यांच्या शोधामध्ये आलेला आहे. त्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा शोध करीत आहे. बंधू आणि भगिनींनो, किती वेळेस आपण देवाच्या हातामध्ये लपण्याचा प्रयत्न करतो ना, आपण स्वतःला म्हणतो की आपण देवापासून स्वतःला लपवत आहोत. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की पापाच्या अगोदरची गोष्ट असू दे, पापाच्या नंतरची गोष्ट असू दे, देवाची इच्छा आहे की आपण आणि देव सदोदित एकत्र असावं. 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय 18 वचन. या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण स्पष्टपणे पाहूया की पापाच्या नंतर देवाने हा उद्देश जो आहे तो पूर्ण कसा केला. कोरिन्थीकरास 2 पत्र याचा 5वा अध्याय आणि 18 वचन. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर
आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. याचा अर्थ असा आहे बंधू आणि भगिनींनो, की देव जो पिता आणि आदाम आणि हवा यांच्यामध्ये जी फूट पडली होती पापामुळे, देवाचं वचन म्हणतं की देवाने ती फूट किंवा ती भिंत जी आहे किंवा जी पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण केली. म्हणजे एदन बागेमध्येच परमेश्वर पित्याने त्या एका कोकऱ्याला वधलं आणि त्या कोकऱ्याची जी चमडी आहे त्या चमडीने आदाम आणि हवेची नग्नता काय केलेली आहे, झाकलेली आहे. याच्याद्वारे देव जो पिता आदाम आणि हवेला आश्वासन देत आहे आणि उद्देश त्या ठिकाणी स्पष्ट करत आहे की लेकरांनो, मी तुमच्यासाठी प्राण देण्यासाठी देखील तयार आहे, पण तुम्हाला मी पापामध्ये मृत्युमुखी पडू देणार नाही. आणि म्हणून त्यानं तारणाची योजना जी आहे ती तारणाची योजना आदाम आणि हवेच्या समोर स्पष्ट केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, जर आपण पुढं ह्याच्याविषयी अभ्यास करायचा तर आपल्या ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की आपल्यासोबत राहण्याची इच्छा दर्शवणारा हा देव जो आहे तो काय करतो. आपल्यासोबत राहण्याची इच्छा हा देव दर्शवत आहे. पापाच्या नंतर वारंवार तो आपल्याला आश्वासन देत आहे की त्याची इच्छा आहे की जसं पापाच्या अगोदर देव आपल्या संगती राहत होता आणि त्याला ती संगती आवडायची, तशीच पापाच्या नंतरही त्याला आपल्या संगती राहण्याची इच्छा आहे. अशा प्रकारचं प्रेम बंधू आणि भगिनीनं फक्त आणि फक्त स्वर्गाच्या राज्यातूनच येऊ शकतं. हे प्रेम ह्या जगामधून कधीच येऊ शकत नाही. उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 7वं वचन. उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 7वं वचन. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संततीचा देव राहीन. असा निरंतराचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पाश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो. देवाचं वचन ह्या ठिकाणी देवाच्या लेकराला, देवाच्या सेवकाला सांगत आहे. देव अब्राहामाला ह्या ठिकाणी म्हणत आहे की मी तुझ्याबरोबर एक करार करणार आहे. आता अब्राहामाची जे आपण वेळ पाहिली किंवा त्याचं आयुष्य पाहिलं तर पापाच्या नंतर, आणि म्हणून ह्या वचनाद्वारे देव त्यालाही त्याच्या संततीला आणि आपल्याला देखील दाखवू इच्छितो की निरंतराचा करार देवाने अब्राहामाबरोबर केलेला आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की अब्राम, मी तुझ्या संततीच नाही तर तुझ्यानंतर तुझ्या संततीशी पिढ्यानपिढ्या एक करार करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचा उद्देश फक्त जिवंत देव येशू ख्रिस्त याच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण देवाच्या वचनानुसार जर आपण पाहिलं तर देव सदोदित आपल्याकडे येण्याची जी इच्छा दर्शवत आहे, आपल्या संगती राहण्याची जी इच्छा दर्शवत आहे, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. जर आपण पुढे अभ्यास केला तर बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की देवाची फक्त इच्छाच नाही की त्यानं आमच्या संगती यावं, आमच्या संगती राहावं, पण देवाची इच्छा अशी आहे की त्यानं आमच्या संगती एक व्हावं. आता ह्या ठिकाणी देव फक्त इच्छा दर्शवत नाही तर त्याच्याप्रमाणे योजना देखील करत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की देव जो आहे तो त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचं उद्देश जो आहे, जो सार्वकालिक उद्देश आहे की सदोदित त्याची लेकरं आणि तो एकत्रित असावा, तो उद्देश कसा पूर्ण करत आहे हे आपण यशायाचा 46वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पाहूया. ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्या समान कोणीच नाही. एवढंच नाही तर बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे मत्तयाचा 1ला अध्याय आणि 21व्या वचनामध्ये, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला? जेणेकरून देव आणि मनुष्य यांच्यामध्ये जी फूट पडलेली आहे, देवाची इच्छा आहे की ती जी फूट पडलेली आहे ती भरून यावी, पोकळी भरून यावी. म्हणून देवाने येशू ख्रिस्ताला ह्या भूतलावरती पाठवलं, जेणेकरून लोक जिवंत देव येशू ख्रिस्ताला पाहतील. पिता कोण आहे त्याची
प्रचिती काय आहे हे पाहतील आणि देवाचा अनुभव साक्षात ह्या लोकांना होईल. म्हणून येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती बंधू आणि भगिनींनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आला. एवढंच नाही तर देवाची इच्छा आहे की सतत आपल्या संगती त्यानं असावं. म्हणून पुढचा भाग जर आपण पाहिला तर सतत आपल्यासोबत असणारा देव जो आहे याच्याविषयी आपण शिकूया. बंधू आणि भगिनींनो, जर आपण मत्तयाचा 28वा अध्याय वाचला आणि विशेष करून 18 पासून 20 पर्यंत, तर त्या ठिकाणी आपल्याला हे कळतं की देव त्याच्या शिष्यांना किंवा येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना एक महत्त्वाची आज्ञा देत आहे आणि त्या आज्ञेच्या शेवटी तो काय म्हणत आहे. जर आपण मत्तयाचा 28वा अध्याय 20वे वचन जर वाचलं तर देवाचं वचन ह्या ठिकाणी म्हणतं, जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आता येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे, ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही काय करा, लोकांना जाऊन शिकवा. आणि ह्या सर्व गोष्टी शिकवत असताना त्याच्या अगोदरच्या वचनामध्ये लिहिलंय, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावामध्ये लोकांना बाप्तिस्मा द्या. आता बाप्तिस्मा देत असताना ह्या ज्या गोष्टी येशू ख्रिस्ताने शिष्यांना शिकवलेल्या आहेत त्या बाकीच्या लोकांना शिकवत असताना येशू ख्रिस्त त्यांना एक अभिवचन देत आहे. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे मत्तय 28 आणि 20 मध्ये, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हा उद्देश आहे देवाचा. देवाचा उद्देश असा आहे की त्यानं फक्त ह्या ठिकाणी येऊन आपल्याला दर्शन न देता परत जावं असं नाही, तर देवाची इच्छा आहे की दर्शन द्यावं आणि सदोदित आपल्या संगती राहावं. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, देव जो आहे तो आपल्या संगती राहण्यासाठी सदोदित तयार आहे. जर आपण ह्याच्याविषयी सखोल अभ्यास केला तर बंधू आणि भगिनींनो, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत पूर्ण जर पवित्र शास्त्र आपण उघडून पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला देवाची इच्छा हीच आहे की आपल्यामध्ये देवामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कशी भरून येईल याच्याविषयी देव आपल्याला सदोदित सांगत आहे. मग ते मोशेच्या काळामधली गोष्ट असू दे, अब्रामाच्या काळामधली गोष्ट असू दे, किंवा जुन्या करारामध्ये ज्यावेळेस संदेष्टे होते, राजे होते त्या वेळेसचा काळ असू दे, नवीन करारामध्ये प्रेषित त्यांचा काळ असू दे, प्रत्येक वेळेस देव आपलं प्रेम जे आहे ते प्रेम लोकांसमोर मांडत आहे आणि देव म्हणत आहे की माझी इच्छा आहे की तुम्ही आणि मी एक व्हावं. इतकी आतुरता देवाला आहे, इतकी आतुरता आपल्याला आहे का? जर आपल्याला वाटतं की देवाने येऊन मला मदत करावी, माझा बचाव करावा, मला सार्वकालिक जीवन द्यावं, मला तारण द्यावं, तर आपली ही इच्छा तशी पाहिजे. आणि म्हणून जो उद्देश आपण शिकत आहोत त्या पाठीमागचा देव जो आहे त्याचे गुणधर्म ज्यावेळेस आपल्याला कळतील त्यावेळेस त्याचा उद्देश, त्याचं लक्ष आणि त्याचं ध्येय जे आहे त्याच्याविषयी आपल्याला जास्त कळेल. जितका वेळ आपण येशू ख्रिस्त किंवा देव जो पिता याचं चारित्र्य शिकण्यासाठी वेळ जेवढा देऊ तेवढा आपल्याला त्याचा उद्देश स्पष्टपणे कळतो. म्हणून प्रियजन हो, देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की देव फक्त आपल्या ह्या भूतलावरती येऊन त्यानं आपल्या संगती थोड्या वेळ वस्ती केली आणि येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी त्यानं आपल्यासाठी, आपल्या पापासाठी प्राणांची आहुती दिली आणि त्याच्यानंतर तो स्वर्गरोहण झाला. त्याच्यानंतर सर्व गोष्टी संपल्या नाहीत. देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त परत येणार आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी आपण देखील असावं. याच्यासाठी आपण एक वचन पाहूया. योहाण्याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन. योहाण्याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. येशू ख्रिस्त स्वर्गरोहण होण्याच्या अगोदर किंवा शेवटच्या त्याच्या दिवसामध्ये तो शिष्यांना बोलवत आहे आणि तो ज्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे थोडक्यात ह्या भूतलावरून स्वर्गरोहण होणार आहे त्याच्याविषयीची माहिती ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या शिष्यांना देत आहे आणि म्हणत आहे की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावरती तुम्ही विश्वास ठेवता तसा माझ्यावरही ठेवा. दुसरं वचन, योहाण्याचा 14वा अध्याय 2रं वचन. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.
तिसरं वचन, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. म्हणजे ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त जरी स्वर्गरोहण होत असला तरी देखील तो ह्या शिष्यांना काय सांगत आहे? बंधू आणि भगिनींनो, महत्त्वाचा मुद्दा येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी त्यांच्या शिष्यासमोर मांडत आहे, तो म्हणजे देव जरी ह्या भूतलावरून स्वर्गरोहण झाला तरी देखील आपण अनाथ नाहीये. जर आपण सखोल अभ्यास केला तर देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुमच्यासाठी एक कैवारी पाठवेन, पवित्र आत्मा तुमच्यासाठी सदोदित असेल. एवढंच नाही तर ज्या वेळेस ह्या जगाचा शेवट होईल, ज्या वेळेस आपण आपलं अंतःकरण तयार करू, पाप विरहित आयुष्य जगू, आपला स्वार्थ आणि आपलं पाप स्वतःपासून देवाच्या मदतीने दूर करू, देवाचं वचन म्हणतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील, तर देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस येईल, जेणेकरून ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे, त्या येशू ख्रिस्तासंती आपण त्या जागेमध्ये, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये सदोदित असावं. देवाचा उद्देश स्पष्ट आहे. तुमचा उद्देश काय आहे? देवाचं लक्ष स्पष्ट आहे. तुमच्या लक्षाविषयी काय? जर देवाची इच्छा तुम्हाला पाहिजे असेल तर देवाची इच्छा ह्या ठिकाणी स्पष्ट आहे. देवाने असं योजना केली नाही की पाप झाल्यानंतर पाहूया की काय करता येईल. नाही, देवाला माहीत होतं की आदम आणि हवेला त्यांनी निर्माण केल्यानंतर आदम आणि हवा पाप करणार आहेत. म्हणून देवाच्या वचनामध्ये ती तारणाची योजना अगोदरच तयार होती. ती तारणाच्या योजनेमध्ये आपण उद्देश आणि देवाचा ध्येय पाहत आहोत आणि देवाचं लक्ष पाहत आहोत. बंधू आणि भगिनींनो, ज्या आतुरतेनं देव त्याचं लक्ष तुमच्या आणि माझ्यासमोर मांडत आहे, त्याच आतुरतेनं जर आपण आपलं लक्ष देवाकडे दिलं तर देवाचं वचन म्हणतं की ज्या गोष्टी देवाने आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सुरू केलेल्या आहेत, त्या गोष्टी तो सिद्धीस नेईल. त्यामध्ये देवाला यश नक्कीच मिळेल. म्हणून प्रियजन हो, माझी कळकळीची नागराची विनंती की ह्या आठवड्याचा अभ्यास करत असताना आपण आपलं ध्येय जे आहे, आपलं लक्ष जे आहे, ते येशू ख्रिस्ताच्या लक्षामध्ये आपण त्याला मिश्रित करूया, त्याच्यामध्ये एक होऊया, जेणेकरून ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस येशू ख्रिस्तासंती जाण्यासाठी आपली तयारी असेल. म्हणून बंधू भगिनींनो, आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया आणि आपला उद्देश पूर्ण करूया. देव आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो ह्या संधीबद्दल. प्रार्थना विनंती करत आहोत परमेश्वरा की तुझं लक्ष जे आहे ते आमचं लक्ष असावं, जेणेकरून परमेश्वरा तुझी जी आतुरता आहे आमच्या संती एक होण्याची, आमची आतुरता असेल तुझ्या संती एक होण्याची. प्रार्थना विनंती करत आहोत. पाप विरहित आयुष्य जगण्यासाठी, पवित्र आयुष्य जगण्यासाठी आम्हाला मदत कर, जेणेकरून येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या स्वर्गामध्ये त्याच्या संती सदोदित राहण्यासाठी आमची तयारी असेल. नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.